करण्यात आपल्याला पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी एक्सप्लेन करायची आहे. तर काय लिहिली पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कोणती? वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय? डिक्रीज झालेलं वेपर प्रेशर. आता हे असं का होतं बघ, त्यासाठी आपण इथे एक्झाम्पल हे घेऊ शकतो. कोणतं? शुगरचं सोल्युशन समजा आपण वॉटरमध्ये बनवलेलं असेल तर त्या शुगरच्या सोल्युशनचं वेपर प्रेशर हे प्युअर वॉटरपेक्षा काय झालेलं असतं? डिक्रीज झालेलं असतं. असं का होतं बघा, आता याच्यामध्ये जे आपण शुगर घेतलंय, शुगर कसं असतं? इट इज ए नॉन व्होलाटाईल. नॉन व्होलाटाईलचा अर्थ काय? ज्याचे वेपर्स बनत नाही. तिथे लिहिले बघा, नॉन व्होलाटाईल म्हणजे काय? कॅन फॉर्म वेपर, म्हणजे शुगरचे अजिबात वेपर्स बनणार नाही. याचाच अर्थ शुगरचं जे काय वेपर प्रेशर असणार ते कम्प्लिटली किती असणार आहे? 0 असणार. दुसरी गोष्ट, जर आपण वॉटर घेतलं सॉल्व्हेंट, तर वॉटर हे कसं असतं? व्होलाटाईल असतं. वॉटर व्होलाटाईल असल्यामुळं वॉटरचे काय बनतात? वेपर बनवू शकतात. वेपर बनल्यामुळं वॉटर काय क्रिएट करतं? वेपर प्रेशर क्रिएट करतं. म्हणजे इथं वेपर प्रेशर कमी होण्यापाठीचं कारण काय? ज्यावेळी आपण सोल्युशन बनवतो, कसं बनवतो? ज्यावेळी नॉन व्होलाटाईल सॉलिड, उदाहरणार्थ शुगर सारखा एखादा सॉल्यूट आपण वॉटर सारख्या व्होलाटाईल सॉल्व्हंट मध्ये जेव्हा डिझॉल्व्ह करतो तेव्हा त्या ठिकाणी शुगरचे अजिबात वेपर्स बनत नाही. त्यामुळे शुगरचं वेपर प्रेशर 0 असतं आणि वॉटरचं वेपर प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट होतं. मग ते डिक्रीज होण्यापाठीचं येतं. आता आपण फिगर होऊन कसं एक्सप्लेन करू शकतो बघा. समजा आपण एखादा बीकर घेतला, बीकर मध्ये फक्त सुरुवातीला फक्त शुगर असेल, फक्त सुरुवातीला वॉटर असेल. वॉटर असेल तर त्या सरफेसला जे मॉलिक्युल असणार आहे ते सगळे वॉटरचे मॉलिक्युल असतात. आणि फक्त आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे? फक्त याच्यामध्ये आपण वॉटर टाकलेलं आहे. त्यामुळे इथं फक्त सरफेसला वॉटरचे मॉलिक्युल असणार. आणि हे वेपरायझेशन होतं कोणाचं? बाष्प कोणाचं बनतं? जे सरफेसच्या लेअरमध्ये मॉलिक्युल असतात ते पेपरमध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणजे त्यांचं काय होतं? वेपरायझेशन होतं. आता इथं सरफेसला सगळेच मॉलिक्युल कोणाचे आहेत? वॉटरचे. याचा अर्थ या सरफेसच्या सगळ्या मॉलिक्युलचं पेपरमध्ये रूपांतर होऊ शकतं. मात्र ज्यावेळी आपण ह्या वॉटरमध्ये कशाची ऍडिशन करतो? शुगरची ऍडिशन करतो, तेव्हा ह्या सरफेसवरचे काही मॉलिक्युल कोण रिप्लेस करतं? शुगरचे मॉलिक्युल रिप्लेस करतं. आपण मग असे बघितले शुगरचे मॉलिक्युल आहेत? नॉन व्होलाटाईल आहेत. नॉन व्होलाटाईलचा अर्थ काय? त्यांचं वेपर बनत नाही. याचा अर्थ त्याच्यापासून वेपर प्रेशर सुद्धा क्रिएट होणार नाही. ते इथं काय झालं? काही वॉटरचे मॉलिक्युल रिप्लेस कशाने केले? शुगरच्या मॉलिक्युलर रिप्लेस केले. कारण का? आपण वॉटरमध्ये शुगर ऍड करून शुगरचं सोल्युशन या ठिकाणी बनवलेलं आहे. त्याचा परिणाम काय होतो बघा, इथे वॉटरचे काही मॉलिक्युल रिप्लेस झाल्यामुळं इथं सरफेसला असणाऱ्या व्होलाटाईल मॉलिक्युलची संख्या कमी झाली. व्होलाटाईल म्हणजे काय? ज्यांचं वेपरमध्ये रूपांतर होतं अशा मॉलिक्युलची संख्या कमी झाल्यामुळं वेपरायझेशन होण्याचं प्रमाण पण कमी होतं. म्हणजे काय? बाष्पीभवन होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. आणि वेपरायझेशन जर काय डिक्रीज झालं तर त्याचा परिणाम कशावर होतो? वेपर प्रेशर होतो. म्हणून इथं सरळ सरळ लक्षात ठेवायचं आहे, प्युअर सॉल्व्हंट जर आपण घेतला तर प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे कधीही जर आपण त्या सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करून जर सोल्युशन बनवलं तर त्या सोल्युशन पेक्षा प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कधीही कसं असतं? जास्त असतं. याचाच अर्थ काय? जेव्हा आपण वेपर प्रेशर कोणाचं घेतो? एखाद्या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं वेपर प्रेशर घेतो तेव्हा ते नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन वेपर प्रेशर काय झालं असतं? डिक्रीज झालेलं असतं. आणि त्यालाच ती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हटलं जातं. ती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचं हे पहिलेच एक्झाम्पल आहे. कोणतं? वेपर प्रेशर लोअरिंग. ते काय येतं? डेल्टा पी इज इक्वल टू P1 डिग्री मायनस P1. आता इथे आपल्याला कळेल पुढे P1 म्हणजे काय किंवा P1 डिग्री म्हणजे काय. आता जे मी इथं सांगितलं ते आपण आता इथं पॉईंट वाईज कसं एक्सप्लेनेशन देऊ शकतो बघा. पहिला मुद्दा काय सांगितला आहे? वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट डिक्रीजेस. खाली आणून दाखवलं याचा अर्थ डिक्रीज होतो. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट डिक्रीजेस. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर म्हणजे उदाहरणार्थ वॉटरचं वेपर प्रेशर डिक्रीज कशामुळे होणार? बाय डिसॉल्विंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. उदाहरणार्थ समजा आपण वॉटरमध्ये शुगर ऍड केली तर त्या ठिकाणी शुगरच्या ऍडिशनमुळे जे सोल्युशन बनेल त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर प्युअर वॉटरपेक्षा डिक्रीज झालेलं असणार आहे. का असं होतं? तर इथे सोल्यूट इज नॉन व्होलाटाईल. सोल्यूट हा कसा असतो? नॉन व्होलाटाईल असतो. त्याचं कोणतंही वेपरायझेशन होत नाही. म्हणून त्याने वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे काय? शुगर ऍड केल्यानंतर जे काही सोल्युशन आपण बनवणार त्या सोल्युशन वेपर प्रेशर हे सेम कशाला असणार आहे?
वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. आपण मगाशी एक्झाम्पल घेतले इथं वॉटर आणि शुगर होतं, पण इथं फक्त कुणाचे मॉलिक्यूल वेपरमध्ये कन्वर्ट होऊ शकतात, वॉटरचे मॉलिक्यूल. शुगरचे मॉलिक्यूल वेपरमध्ये कन्वर्ट होणार नाही. म्हणजे इथं जे काय वेपर्स बनणार आहेत त्या सोल्युशन मध्ये, जे काय वेपर्स बनतात ते सगळेचे सगळे वेपर्स फक्त आणि फक्त कुणामुळे बनणार आहेत, त्या सोल्युशन मध्ये असणाऱ्या वॉटरमुळे बनणार आहेत. म्हणून इथे काय लिहिलंय, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशनचं ह्या सोल्युशनचं काय वेपर प्रेशर असेल ते कम्प्लिटली कोणाचं वेपर प्रेशर असणार आहे, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. इथे असणारा सॉल्व्हंट कोणता, वॉटर. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. सोल्युशन मध्ये असणाऱ्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर म्हणजेच काय असतं, त्या एकूण पूर्ण सोल्युशनचं वेपर प्रेशर असतं. पुढे काय लिहिलेलं आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर एक जास्त असतं, पण त्या वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन आपण मगाशी म्हणलं, ज्यावेळी फक्त आपण वॉटर घेतला तेव्हा सगळे मॉलिक्यूल इथं वॉटरचे होते. म्हणजे वेपर मध्ये रूपांतरित होणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या जास्त होती, ज्यावेळी फक्त वॉटर होतं. त्यामुळं कधीही कोणत्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे जास्त असतं त्यापेक्षा सोल्युशनच्या वेपर प्रेशर पेक्षा. तेच इथे काय लिहिलं आहे, P1 डिग्री इज ग्रेटर दॅन P1. म्हणजे P1 डिग्री म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, आणि P1 म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन. सोल्युशन जो काय सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर. म्हणून इथं हेन्स आपल्याला काय लोअरिंग वेपर प्रेशर काढायचं आहे. म्हणून काय हेन्स डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे काय, वेपर प्रेशर लोअरिंग. हे कसं येतं, P1 डिग्री मायनस P म्हणजे काय, प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर P1 डिग्री, त्याच्यातून वेपर प्रेशर जे काही सोल्युशन मध्ये क्रिएट झालेलं सॉल्व्हंट मुळे ते मायनस करायचं. म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू P1 डिग्री मायनस P1. याच्यावर आपण वेपर प्रेशर लोअरिंग काढू शकतो. आता याच्यासाठी मी रिझन काय दिले बघा पुन्हा एकदा. म्हणजे वेपर प्रेशर डिक्रीज होण्यासाठी मग मी मगाशी एक्सप्लेन केले, तर सुद्धा इथे रिझन आपण काय दिलं आहे. असं का होतं, म्हणजे काय, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जेव्हा सॉल्व्हंटचं सोल्युशन रूपांतर केलं जातं तेव्हा ते कमी का होतं, बिकॉज सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आर रिप्लेस्ड बाय सोल्यूट मॉलिक्युल. इथले सॉल्व्हंटचे काही मॉलिक्युल सोल्यूटच्या मॉलिक्युल रिप्लेस होतात, आणि सॉल्व्हंटचे मॉलिक्युल हे व्होलाटाईल असतात ज्यांचं वेपर मध्ये रूपांतर होऊ शकतं. मात्र सोल्यूटचे मॉलिक्युल हे नॉन व्होलाटाईल आहेत ज्यांचे वेपर मध्ये रूपांतर होत नाही. त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या व्होलाटाईल सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करतो तेव्हा पेपर मध्ये कन्वर्ट होणाऱ्या मॉलिक्युलची संख्या ऑटोमॅटिकली कमी होते, आणि पेपर मध्ये कन्वर्ट होणाऱ्या मॉलिक्युलची संख्या कमी झाली की याचाच परिणाम त्या ठिकाणी पेपर प्रेशर सुद्धा कमी होणार. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय आहे, हेन्स पेपर प्रेशर डिक्रीजेस. फॉर एक्झाम्पल कसं सांगितलंय, पेपर प्रेशर ऑफ शुगर सोल्युशन इज ऑलवेज लोअर दॅन वॉटर. तर कायम काय असतं, शुगर सोल्युशनचं वेपर प्रेशर हे वॉटरच्या वेपर प्रेशर पेक्षा कमी असतं. पुन्हा एकदा